2022चा T20 वर्ल्ड कप भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना सुरू असतो. भारताने 168 रन्सची भागीदारी करून इंग्लंडला 169 रन्सचं आव्हान दिलेलं असतं. इंग्लंड हे आव्हान 16 ओव्हर्समध्ये उचलून धरतं आणि त्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागतो. त्यानंतर भारत सलग वर्ल्ड कपमध्ये 12 मॅचेस जिंकतो. 2024 मध्ये ICCचं जे कॅम्पेन झालं त्यात देखील भारत संपूर्ण मॅचेस जिंकतो आणि क्रिकेट विश्वावर अधिराज्य करतो. त्यानंतर आत्ताच्या 2026 मध्ये सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कप मध्ये भारत सलग 4 मॅचेस जिंकून सुरुवात करतो. परंतु नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला तब्बल 76 रन्सने पराभव स्वीकारावा लागतो. त्यातला सगळ्यात मोठा फटका होता तो म्हणजे रन रेटचा. रन रेट आणि गुणांच्या यादीत आपण -3.8 ने तिसऱ्या क्रमांकावर आलो. त्यामुळे सगळ्या माध्यमांमध्ये टीम इंडियाला ओव्हर कॉन्फिडन्स नडला असे सूर उमटू लागले. त्यात काहींचं म्हणणं असं दिसू लागलं की अहमदाबादचं स्टेडियमच आपल्यासाठी अनलकी आहे. परंतु ते प्रश्न हा निर्माण होऊ लागलाय की भारताचं पुढील सामन्यात संकट काय असणार आहे. भारत या सिच्युएशनवर मात करून सेमीफायनल कसा गाठू शकतो, त्यासाठी भारताच्या शक्यता काय असणार आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, भारतात सध्या सुरू असलेल्या ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सुपर 8 फेरीचा थरार रंगलेला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सध्याची परिस्थिती अत्यंत अपेक्षेची आणि काहीशी चिंतेची बनली आहे. भारतीय संघानं ग्रुप स्टेजमध्ये जबरदस्त कामगिरी करत सलग विजय मिळवलेला होता, पण सुपर 8च्या पहिल्याच सामन्यात रविवारी 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या 76 धावांच्या निराशाजनक पराभवामुळे टीम इंडियाची रणनीती पूर्णपणे बिघडली आहे. या मोठ्या पराभवाचा थेट परिणाम भारताच्या नेट रन रेटवर झाला असून तो सध्या -3.8 इतका खाली घसरलाय. या उलट दक्षिण आफ्रिकेचा रन रेट +3.8 वर पोहोचला असून त्यांनी सेमीफायनलच्या दिशेनं मोठं पाऊल टाकल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा 107 रनांनी धुव्वा उडवल्यामुळे त्यांचा रन रेट +5.3 वर पोहोचलाय. विंडीजच्या मनात जणू वाटतंय की 1983चा बदलाच घ्यायला आले. त्यांच्या डॅरेन सॅमीने त्यांची अशी फौज तयार केली की जी भारतासमोर एक कडवं आव्हान आहे. त्यामुळे विंडीज आपल्या समोर भिंत म्हणून पुढच्या काही सामन्यांमध्ये उभे असतील हे नक्की. त्याचबरोबर भारत सध्या सुपर 8च्या ग्रुप 1च्या टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या भारताला सेमीफायनल गाठायची असेल तर पुढचा प्रवास करो या मोरो या पद्धतीचाच असणार आहे. भारताकडे सेमीफायनल गाठण्याचे महत्वाचे 3 मार्ग किंवा शक्यता आहेत. पहिली आणि सगळ्यात सोपी पॉसिबिलिटी म्हणजे भारताने आपले दोन्ही उर्वरित सामने म्हणजेच 26 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध आणि 1 मार्चला कोलकाता इथं वेस्ट इंडिज विरुद्ध हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. जर भारताने हे दोन्ही सामने जिंकले तर भारताचे गुण एकूण 4 होतील. मात्र हे सामने आपल्याला फक्त जिंकून चालणार नाहीये, तर दक्षिण आफ्रिकेने सुद्धा त्यांचे दोन्ही सामने जिंकावेत अशी प्रार्थना आपल्या फॅन्सला करावी लागेल. जर दक्षिण आफ्रिकेने त्यांचे सगळे सामने जिंकले तर ते 6 गुणांसह थेट सेमीफायनल मध्ये जातील आणि भारत 4 गुणांसह दुसऱ्या क्रमांकाचा संघ म्हणून पात्र ठरेल. या सिच्युएशन मध्ये भारताला रन रेटची फारशी चिंता करावी लागणार नाही, कारण वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचा रन रेट हा भारतापेक्षा कमी राहील. त्यासोबतच गुण सुद्धा कमी असतील. त्यानंतरची दुसरी शक्यता थोडी किचकट आणि नेट रन रेटवर अवलंबून असणारी आहे. जर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा धडाक्यात पराभव केला तर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारत जर भारताने दोन्ही सामने जिंकले तर या तिन्ही टीम्सचे प्रत्येकी 4 गुण होतील. अशा वेळी ज्या 2 संघांचा नेट रन रेट चांगला आणि पॉझिटिव्ह असेल तेच सेमीफायनल मध्ये प्रवेश करतील. सध्या भारताचा रन रेट -3.8 असल्याने भारताला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला केवळ हरवून चालणार नाही, तर त्यांना किमान 50-60 पेक्षा जास्त रन्सच्या फरकाने किंवा 12-13 ओव्हर्समध्ये चेस करून विजय मिळवावा लागेल, जेणेकरून हा निगेटिव्ह रन रेट भरून काढता येईल. त्यासोबतच बेस्ट चांगला उपाय म्हणून भारताने टॉस जिंकून रन्सचा पाठलाग करायला हवा. त्यात देखील भारताने झिम्बाब्वे विरुद्ध 66 बॉल्समध्येच 150 रन्सचा पाठलाग करून यश मिळवलं तर सहज आपण सेमीफायनलमध्ये पॉझिटिव्ह रन रेटने पोहोचू. जर झिम्बाब्वेने 181 रन्सचं टार्गेट दिलं तर ते
70 बॉल्समध्ये आपल्याला पूर्ण करावं लागेल किंवा झिम्बाब्वे 200 रन्सची मजल मारतीये तर भारताला 73 बॉल्समध्ये टार्गेट पूर्ण करावं लागेल, तरच सेमीफायनलमध्ये आपला प्रवेश हा निश्चित होईल. त्यानंतरची तिसरी शक्यता म्हणजे जर दक्षिण आफ्रिकेने त्यांचे पुढचे दोन्ही सामने गमावले तरीही भारताला त्यांचे दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे, तरच भारत आणि वेस्ट इंडिज 4 गुणांसह पुढे जाऊ शकतील. थोडक्यात सांगायचं तर भारतासाठी आता प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव महत्वाची आहे. त्यानंतरचा विषय म्हणजे भारताने या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या खेळात काही महत्वाचे बदल देखील करणं गरजेचं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये शिवम दुबे याने काढलेले 42 रन सोडता इतर कोणत्याही बॅट्समनला 20 धावांचा टप्पाही ओलांडता आलेला नाहीये. ही आपल्यासाठी खूप मोठी आणि खूपच मोठी चिंतेची बाब आहे. ओपनिंगला येणाऱ्या जोडीने विशेषतः अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांनी पॉवर प्ले मध्ये आक्रमक सुरुवात करून मोठी धावांची फळी उभारणं आवश्यक आहे. कदाचित या येणाऱ्या मॅच मध्ये अभिषेकच्या जागी संजूची वर्णी लागू शकते याची देखील दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचा स्टेज मॅचेस मधला स्कोर सलग 3 सामन्यांमध्ये 0वर बाद होऊन देखील भारताने 4था सामना खेळायची सुवर्ण संधी त्याला दिलेली होती, तरी सुद्धा त्या संधीचं सोनं करण्यात तो अयशस्वी झालाय. त्यामुळे पुढच्या सामन्यात संजू आणि ईशानची जोडी आपल्याला ओपनिंगला खेळताना दिसू शकते असं बोललं जात आहे. तसेच त्यासोबतच मधल्या फळीतील हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग यांना फटकेबाजी करत मोठ्या धावांचं आव्हान हे समोरच्या टीम्सला द्यावं लागेल. गोलंदाजीमध्ये वरुण चक्रवर्तीने आतापर्यंत 10 विकेट्स घेत चांगली कामगिरी केली असली तरी फास्टर बॉलर्सला सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये विकेट्स काढण्यावर भर हा द्यावा लागेल. त्याचबरोबर समोरचा संघ कमीत कमी रन्समध्ये कसा अडकू शकतो या पद्धतीने रणनीती आखावी लागेल. चेन्नईचं पिच हे स्पिनर्ससाठी पोषक असल्यानं झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारतीय स्पिनर्सने वर्चस्व गाजवणं हे भारताच्या फायद्याचं ठरेल. जर भारताने झिम्बाब्वेला कमी धावात रोखून सामना लवकर संपवला तर त्यांचा कॉन्फिडन्स तर वाढेलच, पण वेस्ट इंडिज विरुद्धच्या व्हर्च्युअल क्वार्टर फायनलसाठी त्यांना एक मोठी एनर्जी मिळेल. भारताला आता केवळ स्वतःच्या खेळावर फोकस करून मोठ्या विजयाची नोंद करावी लागेल, कारण एका जरी सामन्यात पराभव झाला तरी भारताचं वर्ल्ड कप मधलं आव्हान हे संपुष्टात येईल. बाकी मंडळी, येणाऱ्या 26 तारखेच्या मॅच मध्ये अभिषेकच्या जागी संजू खेळेल का आणि भारताच्या आत्ताच्या परिस्थितीला बघता कोणते प्लेयर्स गरजेचे होते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.